राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वकिलामार्फत बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप केल्याबद्दल बावनकुळेंनी नोटीस बजावून 5 कोटी रुपयांच्या आबरू नुकसान भरपाईची मागणी केली आहे। 4 डिसेंबर रोजी नागपूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत सुलेखा कुंभारे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध खोटे, आधारहीन आणि बदनाम करणारे आरोप केले होते। ही पत्रपरिषद अनेक न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आली। कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत श्रीमंत उमेदवारांना समर्थन देणे, त्यांच्या सहकार्याला दलाल म्हणणे, काळ्या पैशांचं संरक्षण करणे तसंच बोगस मतदानाला प्रोत्साहन देणे असे गंभीर आरोप सार्वजनिकरित्या केले होते। नोटीसीत म्हटलंय की हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, आधारहीन आणि दिशाभूल करणारे आहेत आणि यामुळे समाजात बावनकुळे यांची राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक प्रतिमा मलिन झाली आहे। बदनाम करणारे आणि गैरजबाबदार विधान तात्काळ मागे घेतले जावेत आणि सोशल मीडियासह सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर त्यांचा प्रसार थांबवण्यात यावा। पत्रपरिषदेत केलेल्या आरोपांसाठी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी आणि सर्व मीडिया व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक दुरुस्ती पत्रक जारी करून 15 दिवसांच्या आत मानहानीबद्दल असं नोटिशीत नमूद आहे। नोटिसीतील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास कुंभारे यांच्या विरुद्ध नागरी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येतील आणि या कारवाईत होणाऱ्या सर्व खर्चासाठी त्या पूर्णपणे जबाबदार असतील असंही नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे। सुलेखाताई कुंभारे आमच्या बहिणीसारख्या आहेत। मागच्या 20 वर्षापासून त्या आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। यावेळी आम्ही त्यांना सीट देऊ शकलो नाही, थोड्या नाराज झाल्यात आणि त्यांनी थोडे काही आरोप लावले। मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल। तशी सुलेखाताईला लीगल नोटीस इश्यू केलेली आहे